कुठल्याही शूटिंगच्या सेटवर जाणं अत्यंत कंटाळवाणं असतं जर तुम्ही काम करत नसाल तर. म्हणजे तुमचं काम तिथं काही नसताना तिथे बसणं हे 1-2 तासांच्या वर अत्यंतिक बोरिंग असतं. आणि मी तसा मूळ स्वभाव माझा आळशी असल्यामुळे आपल्याला काही 26 दिवस रोज 14 तास शूटिंग, सकाळी 6ला 7ला उठून जायचं, हे काय हे करू असं मनात नव्हतं. त्यामुळे करायचंच झालं तर झीवरची प्राईम टाइमची सिरियल आली तर करू असं चेष्टेत म्हणायचो. आणि कुणीच आमच्याकडे बघत नव्हतं, बघायला कुणीच नव्हतं. त्याच्यामुळे फजिती झाली तरी म्हणजे आता लॉन्च केलं जातंय आणि आता बघू हा ह्याच्या आईच्या तुलनेत काय करतो, असं कधीच झालं नाही. आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला कुणीही ओळखत नाही. पुण्यामध्ये इंग्रजीतली हॉरर कॉमेडी 17 वर्षाच्या अनोळखी मुलांची बघायला कोणीही येणार नाही. तर आणि तेव्हा त्या जोशात नाही अरे भारी दिसणार आहे या बेसिसवर आम्ही ते नाटक केलं होतं. मला काहीही न करायला इतकं मनापासून आवडतं. कधी कधी संध्याकाळी असं होतं की यार अंधार झाला, आपल्याला आता लाईट ऑन करायला उठलं पाहिजे. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोष्टम मनोरंजनच्या या भागामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या बरोबर जो मुलगा बसलेला आहे तो मुलगाच आहे, माझ्यापेक्षा खूप ज्युनियर आहे, पण ही इज अन ऍक्टर, अ पॉप्युलर वन. ही इज अ डिरेक्टर, ही इज अ रायटर, ही इज अ लॉट ऑफ थिंग्स. ओके. आणि फॉर आवर जनरेशन ही इज सोनपरी सन. ओके. सो बोलूयात त्याच्याशी आपण आता. हाय विराजस. हॅलो. कसा आहेस? मस्त, मजा आहेस. अच्छा ऐक, मला सांग विराजस, म्हणजे हा मला प्रश्न नेहमी पडतो. कारण माझे बाबा विलनचं काम करायचे, त्याच्यामुळे मला सगळे विचारायचे की तुम्हाला खूप भीती वाटते का घरी, बाबांची भीती वाटते का. तसं तू सोनपरीचा मुलगा होतास. राईट. सो तुला असं विचारत होते का रे की तुझी आई जादू करून तुला असं देते का वगैरे? नाही, मजा काय झाली म्हणजे आईचं करिअर आणि साधारण माझा जन्म हँड इन हँडच झालं. म्हणजे अर्थात तिने खूप तरुणपणी स्वामीमध्ये काम केलं होतं, पण बल्क तिचं करिअरचं जे काही होतं ते सगळं मी जन्माला आल्यानंतरच झालं. आणि ते बरंचसं हिंदी सिरियल्स आणि हिंदी क्षेत्रामध्ये खूप जास्त झालं. आणि त्यामुळे आई टीव्हीवर काम करते याची मजा मला फार घेता येत नव्हती, कारण त्या सगळ्या सिरियल मोठ्या माणसांच्या असायच्या. म्हणजे इमॅजिन हसरते वगैरे मी 4-5 वर्षाचा असताना तिने काय बघून करणार. तर माझा तिला असं ती मला सांगते असा माझा हट्ट असायचा की मी तिला 3 टीव्ही शोज बद्दल सांगितलं होतं की या तिन्हीपैकी एकात कशात तरी तू काम कर तर मला आवडेल. पहिला होता CID, दुसरा होता झी हॉरर शो, बापरे, आणि तिसरा होता शक्तिमान. या 3 पैकी कशा, कारण ते म्हणजे मी काय बघायचो, मी असलंच काहीतरी बघायचो ना. उभं राहिला असेल आणि तसं ती कधीच काही करायची नाही. त्यामुळे अर्थात तिचं काम अप्रतिमच होतं, पण ते मी त्या वयात अप्रिशिएट कितपत करू शकत होतो मला प्रश्नच आहे. पण मग ही ऑपॉर्च्युनिटी आईकडे आली. मी साधारण 4th-5वीत वगैरे होतो, म्हणजे 10-11 वर्षाचा असताना सोनपरी सारखी सिरीज आईकडे आली. आणि तिच्या ऑलरेडी 1 डेली सोप आणि 2 वीकली तेव्हा सिरियल चालू होत्या. म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग अवंतिका चालू होती पुण्यात, त्याचं शूट व्हायचं, आणि 2 वीकली मुंबईमध्ये चालू होत्या. पण तरीही तिला ही सिरियल करावीशी वाटली, कारण फायनली मला म्हणजे तिच्या मुलाला बघता येईल आणि त्याला आवडेल असं काहीतरी. आणि खरंच म्हणजे खूप खूप मजा यायची. आणि या क्षेत्रामध्ये मी आलो याच्या मागचं खूप मोठं कारण हे सोनपरी सिरियल आहे. ओके. कारण सिरियलच्या कुठल्याही शूटिंगच्या सेटवर जाणं अत्यंत कंटाळवाणं असतं जर तुम्ही काम करत नसाल तर. म्हणजे तुमचं काम तिथं काही नसताना तिथे बसणं हे 1-2 तासांच्या वर अत्यंतिक बोरिंग असतं. एकमेव सेट जिथं मला जायला आवडायचं वॉज सोनपरी, कारण तिथं माझ्या वयाची मुलं होती सगळी. म्हणजे मला टाइमपासला तिथं काहीतरी होतं. पण तिथे जाऊन एस्पेशली स्पेशल इफेक्ट्स, क्रोमा, ग्रीन स्क्रीन, VFX कसं करतात, स्टॉप ब्लॉक काय असतं, म्हणजे आपल्याला जी गोष्ट बघायला आवडते ती घडते कशी, ती बनवली कशी जाते, ह्याच्यात मला इंटरेस्ट मला वाटतं त्या सेट वर लागला. आणि मित्रांचा असेल तर शुअर, म्हणजे आपल्या आईची एक सिरियल सगळे मित्र बघतात, वॉज अ व्हेरी स्पेशल थिंग. माझ्या खूप लांबलचक उत्तर आहे पण खूप रॅन्डम, की माझा वाढदिवस 29 फेब्रुवारीला असतो, जो 4 वर्षांनी एकदा येतो. तर जेव्हा मी 6वीत होतो, जेव्हा सोनपरी अगदी जोरात चालू होती,
तेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की पुढच्या 29 फेब्रुवारीला माझी 10वी असणार आहे, त्यामुळे तो काही सेलिब्रेट होईल असं वाटत नाही. आणि त्याच्या पुढच्या 29 फेब्रुवारीला मी कॉलेजमध्ये असेन आणि आय डोंट म्हणजे म्हणजे घरच्यांनी पार्टी करा आणि सगळ्या मित्रांना बोलवा, केक कापा वगैरे, मे बी मला आवडणार नाही. त्यामुळे तो 6वीचा वाढदिवस खूप चांगला सेलिब्रेट करायचं असं ठरलं होतं. बापरे, एवढा विचार केला म्हणजे आई बाबा. कारण वाढदिवस असे माझे खूप साजरा म्हणजे त्यामुळे हा कदाचित याचा लहानपणीचा शेवटचा वाढदिवस असेल बरं का, असा विचार करून तो 6वीचा वाढदिवस केला होता. आणि त्याला ऑलमोस्ट सोनपरी थीम झाल्यासारखं होतं. कारण आई अर्थात होती, सगळ्या मुलांना मी सोनपरीचे मेमोरेबिलिया दिला होता, त्यांचे फोटो वगैरे असलेला. आईचा कोस्टार म्हणजे अशोक लोखंडे, ही केम जो अल्तूचं काम करायचा सोनपरीमध्ये, मग त्याने ते सोनपरीचं गाणं गायलं होतं वगैरे. म्हणजे माझे मित्र तोपर्यंत असं खूप प्रिटेंड करायचे की नाही म्हणजे आम्ही तर विराजच्या आईला खूप लहानपणापासून म्हणतो, त्याची सिरियल छान आहे वगैरे, पण हे सगळं करायला लागलं ते सगळे ते गाणं छान असं मिसं म्हणताना माझ्याकडे फोटो आहेत सगळ्यांचे. सो ही हॅज प्रूफ गाईज. ओके, बरं, मग मला सांग की हे झालं आईचं करिअर, ठीक आहे, पण तुझ्या समोर 2 ऑप्शन्स होते. युअर फादर इज अ लॉयर आणि आपलं जे क्षेत्र आहे ते. मग तू लॉ वगैरे असं करायचं तुला कधी वाटलं नाही का? राईट, म्हणजे बाबा क्रिमिनल लॉयर आहे आणि आई ऍक्ट्रेस आहे. तुला क्राईम करावं असं कधी वाटलं नाही का? हा, म्हणजे सोडवतील याची खात्री होती, पण कुठलाही ऑप्शन चूज केला तरी ऍक्टिंग करावी लागणार याचा अंदाज नाही. पण आपल्याकडे तो नेहमी विचारला जाणार प्रश्न आहे, तुला आईसारखं अमुक व्हायचंय का बाबांसारखं अमुक व्हायचंय? तर बाबाची लॉची पुस्तकं मी लहानपणापासून बघितली होती आणि त्यांचा साईजही बघितला होता. आणि इथं गेल्यावर अजून अभ्यास करायला लागतो असं बहुतेक कुठेतरी डोक्यामध्ये असेल. आणि माझी शाळा पुण्यामध्ये SPM इंग्लिश स्कूल नावाची, त्या साधारण हे मी माझ्या 1ली-2रीतलं सांगतोय. इट वॉज द ओनली स्कूल इन पुणे जिथं आम्हाला पहिलीपासून फाईन आर्ट शिकायला होतं. म्हणजे आम्हाला ड्रामॅटिक्स, स्कल्पचर, डान्स, गाणं आणि तबला यामधलं आम्ही काही एक चूज करू शकायचो आणि त्याच्यावर आमची परीक्षा असायची. त्यामुळे पहिलीपासूनच मी ड्रामॅटिक्स घेतलं होतं आणि त्यामुळे पहिलीपासून दरवर्षी मग ते एक नाटक बसवणार आणि मग त्याची परीक्षा असणार आणि मग अगदी बेसिक लेवलला का होईना पण भरतमुनी, नाट्यशास्त्र वगैरे या गोष्टी कानावर पडायला लागल्या होत्या, नवरस काय असतात आणि ह्या सगळ्या. त्यामुळे कुठेतरी माझा कल हा तिकडे आहे आई बाबांच्या लक्षात आलं होतं. आणि बाबा आता जरी क्रिमिनल लॉयर असला तरी त्यांनी स्वतः थिएटर खूप केलं आहे. त्यांनी PDA कडून थिएटर केलंय, थिएटर अकॅडमीकडून थिएटर केलं आहे. जब्बार पटेलांच्या पडगम नावाच्या नाटकामध्ये त्यांनी काम केलंय. त्यामुळे ती बॅकग्राऊंड ऑलरेडी होतीच. आणि खरं तर नाटकात मी काम करायला लागलो म्हणल्यावर आईपेक्षा बाबाच जास्त इन्व्हॉल्ड होता, कारण आईनी नाटक कधी केलं नाही, म्हणजे थिएटर तिने केलं नाही, तिने सगळं ऑन कॅमेरा केलंय. त्यामुळे मी थिएटर करतोय म्हणजे रोज प्रॅक्टिस वगैरे करून घेणे वगैरे हे सगळं बाबांनी लहानपणी केलंय. वाव, मजा आली असेल मग. पण मग मला सांग, वॉज इट डिफिकल्ट बिकॉज युअर मदर वॉज ऑलवेज सो बिझी? आणि लॉयर म्हणजे आय एम शुअर बाबा पण एकदम बिझी असतील ना? पण मजा अशी झाली की मी जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलो, त्यामुळे माझे काका काकू, त्यांची 2 मुलं, आजी आजोबा सगळे घरी. म्हणजे आई बाबा असले की 11 माणसं एका बंगल्यामध्ये असं असायचं. त्यामुळे आणि असं कुठेच नाही झालं की मला आईची सवय होती आणि मग आई काम करायला लागली. मी पहिल्यापासून माझ्यासाठी आई मुंबईला काम करते असंच एक समीकरण होतं. आणि मला याची मजा वाटायची की आई आली की ती खूप कौतुक करायची, कारण भेट कमी होते. आणि आई नसली की अरे रे ह्याची आई नसते म्हणून घरी खूप कौतुक व्हायचं. त्यामुळे मला दोन्ही जगांमधली बेस्ट गोष्टी मिळत होत्या असं मला वाटतं. आय वॉज डेफिनेटली. आणि दोन्हीकडच्या आजी आजोबांनी मला वाढवलं, अत्यंत प्रेमाने वाढवलं, त्यामुळे अत्यंत लाडात वाढलेलो आहे. मला सांग, तू तुझ्या करिअरची सुरुवात म्हणजे इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तू सिरियलनी केलीस, राईट? सो वाय सिरियल? तू फिल्म कधी करू शकला असतास? मी मजा अशी होती की मी लहान असताना आईनी मला आमच्या घरी एक अशी पद्धत आहे की पेपरमधलं, आता इंटरनेट आहे अर्थात, तेव्हा पेपर्स होते, की कुठलंही आर्टिकल आवडलं आणि ते बाकीच्यांनी वाचावं असं वाटलं की बाबा आईसाठी किंवा माझ्यासाठी शोधून ठेवतो किंवा आई ते जपून ठेवते आणि मग वाचायला लावते. तर तसं तिने मला लहानपणी ऋषी कपूर आहेत त्यांची मुलाखत वाचायला दिली होती आणि त्यात ते म्हणले होते की खूप बरं झालं मी सक्सेसफुल ऍक्टर झालो, कारण मी शाळा अर्धवट सोडलेली आणि मला ऍक्टिंग सोडता काही येत नाही. आणि ते कुठंतरी ना मला लहानपणी लक्षात आलं की आपण ऋषी कपूर नाही होत.
त्यामुळे आता मला ऍक्टिंग करायची आहे आणि मग तिथं काय होईल ते बघू, ह्या बेसिसवर आपण शांतपणे की होईल ते मग होईल करिअर असं नाही वागू शकत. त्याचबरोबर लहानपणापासून मी चार्ली चॅप्लिनचा खूप मोठा फॅन होतो, त्यामुळे ऍक्टिंग बरोबर मला लेखन, दिग्दर्शन याच्यामध्ये पहिल्यापासूनच खूप आवड होती. म्हणजे कॉलनीतली नाटकं गणपतीच्या उत्सवात आमची एक काय विविध गुणदर्शन स्पर्धेत वगैरे भाग घ्यायचा वगैरे, त्यामध्ये मग लेखन दिग्दर्शन मला आवडतं हे लक्षात आलं होतं आणि काहीतरी क्रिएटिव्हच करायचं हे ठरलं होतं. नॉट नेसेसरीली ऍक्टिंग, रादर ऍक्टिंग नको असंच आईचं म्हणणं होतं, जे मलाही पटायचं. कारण ऍक्टिंग हे असं फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं तरी तुम्हाला सक्सेस मिळेलच याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांना असे खूप मोठे मोठे ऍक्टर्स माहित आहेत ज्यांनी एका रोलमध्ये खूप चांगलं काम केलं म्हणून त्यांना पुढे कामं मिळाली नाहीत, की तुम्हाला मी तसंच बघू शकतो. किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळतेच असं नाही. तुमच्या दिसण्यावर तुम्ही मोठे झाल्यावर कसे दिसणार आहात, स्वतःला मेंटेन ठेवू शकणार आहात नाही, खूप गोष्टींवर अवलंबून असतं. त्यामुळे ऍक्टिंगच करू असं कुठेच डोक्यात नव्हतं. माझं नशीब चांगलं की मला साधारण 10वी-11वी मध्ये समविचारी मित्र मिळाले आणि आम्ही सगळे 12वी फर्स्ट इयर मध्ये असताना माझा स्वतःचा आम्ही थिएटर ऑन एंटरटेनमेंट नावाचा पुण्यात नाटकाचा ग्रुप सुरू केला, ज्याला आता 14 वर्ष होतील या सप्टेंबरला येत्या. आणि तिथे मी ऍक्टिंग करायचो, तिथे मी लिहायचो, डिरेक्ट करायचो. दॅट गिव्ह मी अ स्पेस टू फेल, दॅट गिव्ह मी अ स्पेस टू एक्सपेरिमेंट. आणि तिथे सुद्धा आपल्याला ऍक्टिंगला मजा येते, पण हेच करायचं असं कुठे डोक्यामध्ये नव्हतं. मी अॅनिमेशन मध्ये इंटरेस्ट होता म्हणून मग मी इंटरमिजिएट परीक्षा दिली. मला व्हीएफएक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्याच्यातलं काही शिकलो. मला ऍडव्हर्टायझिंग मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मग काही ऍडव्हर्टायझिंगच्या ऑफिसेसमध्ये जाऊन बसलो, ओळखीचे जे होते त्यांच्याबरोबर, की नक्की काय करायचं. कारण मला आवडत सगळंच होतं, त्यामुळे मला शक्यतो सगळं करायचं होतं, तर असं तर चालणार नाही. आणि हे सगळं चालू असताना माझ्या आईने एक खूप महत्वाचा करिअर डिसिजन घेतला तिच्यासाठी, की मी फर्स्ट इयर मध्ये होतो तेव्हा तिने ठरवलं की आता मला डिरेक्शनही करायचं ऍक्टिंग बरोबर. त्यामुळे तिने तिची पहिली फिल्म डिरेक्ट केली. त्यामुळे माझ्या घरी एका फिल्मचं काम चालू होतं. त्यामुळे रोज कॉलेजवरनं घरी आल्यावर काय शेड्युलिंग बनतंय, स्क्रिप्ट सेशन त्या वयात होतास की तुला समजतही होतं, की समजत होतं, आवडत होतं, साधारण याच्याकडे आपला कल आहे असं वाटत होतं. आणि ते सगळं चालू असताना लेखन किती महत्वाचं आहे, बरोबर, आणि स्क्रिप्ट जर स्ट्रॉंग नसेल तर पुढचं सगळं किती प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं हे मला खूप सातत्याने दिसत होतं. नाटकातही दिसत होतं, आता घरीही त्याचा प्रत्यय येत होता. आणि म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन हे फिल्म मेकिंग मध्ये आणि स्क्रीन रायटिंग मध्ये करायचं ठरवलं, की माझ्या घरचे सगळे डबल ग्रॅज्युएट्स आहेत, त्यामुळे चला झालं शिक्षण, आता आपण ऍक्टिंग करायला लागू असं कधीच नव्हतं. त्यामुळे मी केलं फिल्म मेकिंग, मी करायला लागलो डायरेक्शन आणि ऍड फिल्म मेकिंग, आणि या सगळ्या गोष्टी माझ्या सुरू होत्या आणि नाटकंही सुरू होती. आणि ऍक्टिंग मी 2-3 सिनेमांमध्ये केलं, पण मग ते मी मजा म्हणून करायचो, की अरे हे मला फिल्म करावीशी वाटते, केली. त्याच्यात काही बापरे हे सक्सेसफुल झालं पाहिजे, ह्याच्यावर माझं करिअर घडणार असं नव्हतं. आणि मग ऑपॉर्च्युनिटी समोरून चालून आली. मी असं चेष्टेत म्हणायचो कधी टीव्ही, कारण टीव्ही केल्यावर किती माणूस अडकतो आणि ते किती कष्टाचं असतं हे मी लहानपणापासून आईचं बघितलं होतं. आणि मी तसा मूळ स्वभाव माझा आळशी असल्यामुळे आपल्याला काही 26 दिवस रोज 14 तास शूटिंग, सकाळी 6ला 7ला उठून जायचं, हे काय हे करू असं मनात नव्हतं. त्यामुळे करायचंच झालं तर झीवरची प्राईम टाईमची सिरियल आली तर करू असं चेष्टेत म्हणायचो. आणि अचानक तशी ऑपॉर्च्युनिटी आली. आणि अगदी प्राईम टाईमची झीवरची मालिका, लीड रोल, आयुष्यात ज्यांची कामं बघत मी वाढलो अशा कास्ट बरोबर काम करायला मिळणार होतं. म्हणजे बाप्पा जोशी असेल, निखिल रत्नपारखी असेल, विनय येडेकर असतील, म्हणजे मी अच्युत पोद्दार, अतुल कडे, इतकी माणसं त्याच्यामध्ये होती ज्यांच्या बरोबर मला आयुष्यात काम करायचं होतं. आणि ही ऑपॉर्च्युनिटी सोडावशी मला वाटत नव्हती. आणि ऍक्च्युली एका दुसऱ्या फिल्मचं काम चालू होतं माझं, आणि तिथं मग माझ्या मित्रांनी मला सांगितलं की ठीक आहे आम्ही करतो मॅनेज, यू गो अँड डू इट. आणि मग एक वेगळाच ॲव्हेन्यू ओपन झाला. राईट. कारण टीव्ही सिरियल तुम्हाला घराघरात पोहोचवतात, प्रॅक्टिकली घरात पोहोचवतात. सो मला सांग की तू म्हणालास की तुला फेल होण्याची एक स्पेस मिळाली, तुझ्या फ्रेंड्स बरोबर जो ग्रुप तयार केलास आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही एक्सपेरिमेंट्स करत होतात. सो तुझ्या मते आयुष्यात सक्सेस महत्वाचा आहे की फेल्युअर?
खूप बौद्धिक उत्तर आहे, पण फेलियर शिवाय सक्सेस प्रॉपरली येत नाही असं मला वाटतं. म्हणजे फेलियर शिवाय सक्सेस येतो तो फ्लूकनी येतो, त्याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो. ते तुम्ही राईट प्लेस ॲट द राईट टाइम तुमच्या नशिबात असतं आणि ते तुम्हाला मिळतं. तुम्हाला सातत्याने सक्सेस हवा असेल तर तुम्हाला ते फेलियर मधनं शिकावं लागतं. आणि आमच्या नाटकामध्ये आम्ही नेहमी असंच म्हणतो की जे नाटकाचे प्रयोग नीट झाले नाहीत, जे फसले, नंतर हसून त्याचेच किस्से सांगितले जातात. जे चांगले प्रयोग झाले ते नाही आठवून सांगत की आठवलं का आपण तिकडे काय छान प्रयोग केला होता. ते कोणाच्या लक्षात राहत नाहीत की तिथं नाही का एंट्री विसरला होतास आणि मग ऐत्या वेळेस असं झालं होतं वगैरे. ते तिथून तुम्हाला शिकता येतं असं मला वाटतं. आणि मला याची जाणीव खूप आतून होती, कारण माझे आजोबा या फील्डमध्ये आहेत, माझी आई या फील्डमध्ये आहे. इतर माझ्या मित्रांपेक्षा जास्त नॉलेज मला होतं या फील्डमध्ये यायचं असेल तर काय करावं लागतं याचं. पण त्याचबरोबर मला हेही माहित होतं की जर ते सगळे फेलियर जर मी स्वतः करून बघितले नसले, जर मी ते स्वतःच्या कष्टांनी मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे जर मला कळलं नसलं, तर आय हॅव नो बिझनेस बिंग इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. राईट. की दुसऱ्यांच्या पैशावर मला करून बघायचंय हा ऍटिट्यूड मला जमूच शकत नाही. बरोबर. आणि मग ते सस्टेन होत नाही, कारण ते तुम्ही कमवलेलं नसतं. मे बी एक रोल करेक्ट तुमच्या टाईपचा आला, ते मी म्हणलं जसं राईट प्लेस ॲट द राईट टाइम झालं, चाललं. पण त्याच्या पुढे काय, म्हणजे जर तुम्ही स्वतःची प्रोसेस जर नीट डेव्हलप करू शकला नसाल की तुम्ही कामाकडे कसं अप्रोच करता, तुम्ही स्क्रिप्टकडे कसं अप्रोच करता, तर ते होऊच शकत नाही. आणि त्यासाठी देन यू नीड अ सेफ स्पेस, म्हणजे की हे मला करून बघायचंय आणि फालतू झालं तर फालतू झालं. आम्ही लिटरली खिशातनं पैसे टाकून नाटकाचे प्रयोग लावायचो, कारण पुण्यामध्ये थँकफुली एक्सपेरिमेंटल थिएटर स्पेसला खूप वाव आहे. आणि सुदर्शन रंगमंच सारख्या जागा होत्या जिथे आम्ही अत्यंत स्वस्तात प्रयोग लावू शकायचो. आणि चांगला प्रयोग झाला, लोक बघायला आली, तर त्या तिकिटातनं पुढचा प्रयोग लागायचा, नाहीतर माती व्हायची, नाही तर मग घरी पैसे मागायला लागायचे. तर त्यामुळे स्टेक्स खूप हाय नव्हते की जर माती झाली तर ठीक आहे ना, नाही करायचं हे नाटक, आणि चाललंच तर ह्याचा इतका आनंद असायचा की आपल्याला ओळखत नसलेले तेव्हा आम्ही कोणीच, म्हणजे काही ऍक्टिंग विक्टिंग काही करण्याचा प्रश्नच नव्हता. जेव्हा पहिली 1-2 नाटकं केली की आपल्यातला कुणालाच कोणी ओळखत नाही, कोणी सिरियलमध्ये काम केलेलं नाही, कोणी मोठं नाव नाही, आणि तरीही आज 40 लोक का होईना आपली जाहिरात बघून तिकीट काढून आले, 50 रुपयाचं तिकीट काढून, पण तिकीट काढून आले आणि त्यांना आपलं नाटक आवडलं. हा जो कॉन्फिडन्स निर्माण होतो, किंवा नाही आवडलं आणि का नसेल आवडलं तर अमुक हा फीडबॅक आहे, बापरे मग पुढच्या आपण प्रयोगात ट्राय करून बघू, आणि मग ते वर्क होतं. यांनी जे डेव्हलप झालं आय थिंक ते कुठेच, म्हणजे नंतर फिल्म स्कूललाही गेलो, पण तो बेस जो तिथे निर्माण झाला माझ्या मित्रांबरोबरचा, तो मला आजही खूप मदत आणि कुणीच आमच्याकडे बघत नव्हतं, बघायला कुणीच नव्हतं. त्याच्यामुळे फजिती झाली तरी म्हणजे आता लॉन्च केलं जातंय आणि आता बघू हा ह्याच्या आईच्या तुलनेत काय करतो, असं कधीच झालं नाही. मी पहिली सिरियल केली, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा प्रॉमिनंटली मी लोकांना दिसलो तेव्हा मी ऑलरेडी एक 11-12 वर्ष माझ्या मित्रांबरोबर ऍक्टिंग करून झालेली होती. बरोबर, म्हणजे सगळी माती खाऊन झाली, सगळी नाही पण झाली होती. सो मला सांग की हा तुझा आता पिढीचा व्यवसाय असं म्हणायला हरकत नाही. लेखन, दिग्दर्शन, म्हणजे लेखन तर होच म्हणायला लागेल, कारण पणजोबांपासून ते आहे आमच्या घरात. सो म्हणजे आता मी तर सेकंड जनरेशनच आहे, तरी मला ते जेव्हा मी या फील्डमध्ये याचं ठरवलं तेव्हा खूप प्रेशर जाणवलं. सो तुला तर एवढा मोठा इतिहास आहे त्याच्यामध्ये, राईट? सो ते प्रेशर असं कधी आलं का रे? कारण हे बघ, तू एक्सपेरिमेंट्स करत होतास तेव्हा तुला कोणी ओळखत नव्हतं, पण नंतर विराजस कुलकर्णी म्हणजे हा मृणाल कुलकर्णीचा मुलगा, हे तर कळलंच लोकांना, राईट? सो त्याच्यानंतर ते प्रेशर असं जाणवलं का? माझा स्वभाव असा की मी प्रेशर फारसा घेत नाही. ओके. मी जर एन्जॉय करत असलो, कारण मी म्हणलं तसं मी इतकी वर्ष स्वतःच लिहिलेलं, स्वतःच दिग्दर्शित केलेल्या नाटकात स्वतःच काम करून मातीही खाल्ली आहे, की मी काय चांगलं करतो आणि काय माझ्या ह्याच्यानी कधी कधी होत नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे आणि कॅमेऱ्याच्या मागे बरंचसं माझं काम झालं असल्यामुळे ऍक्टिंग करायच्या आधी मला बघून बऱ्यापैकी स्वतःचा अंदाज येतो की ओके हे मी चांगलं केलं, किंवा अरे हे माझं चुकलं, किंवा अमुक. तेव्हा तसं प्रेशर येत नव्हतं. नशिबाने मी जी नाटकात, म्हणजे माझा जो जॉनर आहे, म्हणजे मी लिहायला बसलो किंवा मी दिग्दर्शित करत असलो, तर माझा कल ज्या जॉनर्सकडे आहे तो माझ्या आईचा जॉनर नाही, नशिबाने.
त्यामुळे तसं वेगळं पडत होतं. मी नाटक करत होते, ती सिरियल सिनेमा करत होते. सिरियल करताना मात्र थोडंसं प्रेशर जाणवलं, कारण सडनली मी तिच्या एरिनामध्ये उतरत होतो. म्हणजे झी मराठीवरची मराठी सिरियल, म्हणजे अगदीच आईच्या पटांगणात आलो होतो मी. आणि तिथे होतं, तिथं दडपण होतं. आईचं असं नाही, पण कसं मजेशीर म्हणजे हे लोकांच्या अपेक्षांचं, म्हणजे हे म्हणणं थोडंसं मी चुकीचं आहे, कारण अर्थात मला इतर लोकांपेक्षा एक स्टेपअप होता आणि त्याचा फायदा होतच असणार मला, जाणतेपणे अजाणतेपणे. पण कुठेतरी तसंही असतं की चांगलं केलं की म्हणतात म्हणजे तुझ्या तर रक्तातच आहे, अपेक्षितच आहे, आणि वाईट केलं की बापरे आई असून असं. त्यामुळे सक्सेस हे माझं कम्प्लिटली नसतं. त्याचं कुठेतरी म्हणजे मी जे करतोय किंवा मी डिसिजन जो घेतोय ऍज अन ऍक्टर, दॅट्स ऑल यू कॅन डू, की तुम्हाला लिहून येतं आणि तुम्हाला डिसिजन घ्यायचं असतं की हे मी असं करणार आहे, हे मी असं करून बघणार आहे. तर माझ्या डिसिजनमुळे आईबद्दल कोणी काही बोलू नये एवढंच प्रेशर होतं मला. बाकी कामाबद्दल काय, हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला अत्यंतिक कौतुक करणारे आणि अत्यंतिक शिव्या देणारे ही माणसं भेटतातच, काहीही केलं किंवा नाही केलं तरी. त्यामुळे ते ठीक आहे, त्याचं मी नाही प्रेशर घेत. करेक्ट. मला सांग की सिरियल, फिल्म ह्याची प्रॉपर आर्थिक गणितं आहेत, तशीच आता नाटकातही यायला लागलेली आहेत. आर्थिक गणितं मांडावी लागतात आपल्याला. सो तुझं हे जे वरवरचे वधूवर आहे ते अगदी 3च कास्ट मेंबर्स वगैरे वगैरे असं सगळं तू ते आर्थिक गणित बघून लिहिलंस का रे नाटक? हो, म्हणजे व्हेरी ऑनेस्टली हो, कारण माझं पहिलंच नाटक होतं. ओके. आणि त्यामुळे मी प्रायोगिक रंगभूमीवर बरेच वर्ष काम केलं असलं तरी व्यावसायिक रंगभूमीवर मी तसं काम केलं नव्हतं, मला त्याचा अंदाज नव्हता. नशिबानी चिन्मय दादाचं, चिन्मय मांडलेकर यांचं गालिब हे नाटक मागच्या वर्षी मला करता आलं, आणि त्यामुळे ती गणितं काय असतात किंवा नाटक सक्सेसफुली रन करायला ते कसं चालावं लागतं, त्याचे किती प्रयोग व्हावे लागतात, प्रत्येक प्रयोगाला किती ऑडियन्स मेंबर्स यावे लागतात, ह्याची गणितं मला दिसायला लागली. कुठल्याही इंडस्ट्रीसारखं तुम्ही त्याला कमर्शियल जेव्हा नाटक म्हणता, त्याला कमर्शियल ह्या सेन्सनी नाही म्हणत की विषय सोपे असले पाहिजेत किंवा अमुक असलं पाहिजे. कमर्शियल ह्या सेन्सनी की अनेक लोकांची प्रोफेशनल आयुष्य त्याच्याभोवती, अनेक लोकांचं पोट त्याच्यावर चालत असतं. म्हणजे आमचे बॅकस्टेज करणारे, आमचे सेटअप वाले, या सगळ्यांना महिन्याचे पैसे त्यातून मिळत असतात, आणि ते सस्टेन होण्यासाठी, माझ्या प्रोड्युसरला सस्टेन होण्यासाठी इतके पैसे तरी माझ्या प्रयोगाने कमवले पाहिजेत. हे करून बघू, ते करून बघू, यासाठी माझ्याकडे माझी 13-14 वर्षाची नाटकाची संस्था आहे. त्यामुळे इथे मात्र आमचे जे एक निर्माते होते, ज्यांनी मला सांगितलं की तू लिहून बघ, त्यांनी माझं एक प्रायोगिक नाटक बघितलं होतं, त्यांना आवडलं होतं. तर त्यांना मी सरळ सरळ विचारलं होतं की हे रन कसं करायचं मला माहित नाही, मला ह्या स्पेसचा अंदाज नाहीये. आमच्यासाठी प्रायोगिक नाटक असंच आहे की चल पैसे 4 खर्च झाले तरी चालेल, खिशातनं पैसे गेले तरी चालतील, पण मला जे हवं ते मला करता आलं पाहिजे. बरोबर. तर त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्हाला सोपं काय पडेल, कारण मला जर हे करायचं असेल, थिएटर मला अतिशय आवडतं, अत्यंतिक. मी सगळ्यात जास्त खुश तेव्हा असतो जेव्हा मी नाटकात काम करत असतो किंवा नाटकाच्या प्रोसेसमध्ये असतो. त्यामुळे जर छान चाललं तर मला हे आयुष्यभर करत राहायला अतिशय आवडेल. पण त्यासाठी माझं पहिलं नाटक हे सक्सेसफुल झालं पाहिजे. बरोबर. तर माझ्यावर नंतर विश्वास ठेवून जे मला करून बघायचं आहे ते मला करता येईल. त्यामुळे मी त्यांना सरळ सरळ विचारलं होतं की तुम्हाला सोपं जाईल यासाठी मी काय काय केलं पाहिजे. तर त्यांनी मला काही गणिते सांगितली होती की साधारण अशी माणसं असतात, या वयोगटातली माणसं जास्त नाटकाला अजूनही येतात असं आपल्याला दिसतं, या वयोगटातली आली तर आपल्याला आनंद होतो, अमुक तमुक. त्याच्यामध्ये ते किती पात्र असावीत किंवा त्याचा झोन काय असावा, त्याचा ह्युमर काय पद्धतीचा असावा, ते किती ब्रॉडली लिहावं, स्पून फिडिंग नाही पण तरी हे लोकांसाठी बॅरियर बनू नये ह्यासाठी काय काय असावं, ह्या सगळ्याचाच मी विचार केला. त्यामध्ये अर्थातच आर्थिक गणितही आली. आणि होपफुली आता इट्स टू अर्ली टू से, पण आता 50 प्रयोग होत आहेत आणि आतापर्यंत तरी ती गणित जमली आहेत असं वाटतंय. पण लेट्स होप सो, म्हणजे शेवटी लोकांच्या हातात येते. बरोबर. पण जसं तू म्हणालास की एक्सपेरिमेंटल मध्ये कसं असतं की आपल्याला जे करायचं ते आपण करतो बाबा, त्याच्यात पैसे मिळो न मिळो इज अ डिफरंट थिंग. पण हे जेव्हा तू कमर्शियल हे लिहिलंस त्याच्यामध्ये तू हे सगळे आडाखे मांडलेस, पण ते बसवताना पण काही वेगळे परिश्रम करावे लागले का रे तुला? नशिबाने काय झालं, माझे जे 3ही कलाकार होते हे 3ही थिएटर बॅकग्राऊंडचे मला मिळाले. त्यामुळे कधी तो जो एक कदाचित असतो की नाही यार मला असं करून बघायचं पण त्यांना तसं करायचं, असं नशिबाने आमच्यात झालं नाही. आणि
मला एक्सपेरिमेंटल थिएटर खूप आवडतं, पण एक्सपेरिमेंटल थिएटर म्हणजे फक्त अनयुज्युअल विषय किंवा एक खूप वैचारिक मांडणी असंच नसून फॉर्म बरोबर खूप खेळ असतात त्याच्यामध्ये की तर ते आम्ही थोडे थोडे वरवरचे वधूरमध्ये आणायचा प्रयत्न केला. म्हणजे जरी विषय हा सगळ्यांना समजणारा आवडणारा असला तरी त्याचं प्रेझेंटेशन एस्पेशली फर्स्ट अंकामध्ये, पहिल्या अंकामध्ये काही गोष्टी दिसतील लोकांना की ज्या अरे कदाचित आम्ही या व्यावसायिक रंगभूमीवर अशा बघितल्या नाहीयेत, किंवा असं नाही की बाप रे हे काय म्हणजे यांनी ब्रॉडवे उतरवलं इथे वगैरे. ते आहे माझं ड्रीम ते. पण तुम्हाला एंगेज ठेवायला फक्त मी लिहिलेले डायलॉग्स किंवा फक्त त्याची गोष्ट ह्याच्या पलीकडे जाऊन व्हिज्युअली कसं तुम्हाला एंगेज ठेवता येईल, ते एंटरटेनिंगच करायचं असेल तर मग मला जे जे येतं, आम्ही जे जे शिकलो आहोत, माझ्या ऍक्टर्सला जे जे येतं त्या सगळ्याचा कसा वापर करून आम्हाला ते एक पॅकेज बनवता येईल अशा विचाराने आम्ही ते बसवलं. कारण मी पहिलं जे नाटक लिहिलं आयुष्यात ती हॉरर कॉमेडी होती, आणि तेव्हा इंग्रजीतली हॉरर कॉमेडी होती, आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला कोणीही ओळखत नाही, पुण्यामध्ये इंग्रजीतली हॉरर कॉमेडी 17 वर्षाच्या अनोळखी मुलांची बघायला कोणीही येणार नाही. तर आणि तेव्हा त्या जोशात हे नाही अरे भारी दिसणार आहे या बेसिसवर आम्ही ते नाटक केलं होतं, आणि ते आजही चालू आहे. आता त्याचे शेवटचे 3 प्रयोग आहेत असं आम्ही अनाऊन्स केलं या सप्टेंबरला आम्ही ते, कारण आता आम्ही कुणीच 18 वर्षाचे वाटत नाही. तर तेव्हा एक माझ्या लक्षात आलं होतं की अनेक वेळा माणसं दोनदा बघायला येतात ते नाटक, की एकदा बघतात मजा घेतात आणि नंतर ट्रिक्स कशा करतायत हे, किंवा नंतर कोणाला तरी घेऊन येतात की त्यांची कशी रिएक्शन येते हे बघायला. तर मी माझ्या सगळ्या नाटकांमध्ये, सगळ्या सिनेमा जे काय असेल मी जे काय करतो त्यात ते मी रिक्रिएट करायचा प्रयत्न करतो की तुम्हाला ते दोनदा बघावं असं वाटलं पाहिजे, की एकदा तुम्ही बघून झाल्यावर शियर आता मला कळलंय, आता मी परत बघतो. तर तसा एलिमेंट आणायचा आम्ही प्रयत्न केला. दॅट इज सो इंटरेस्टिंग ना. आणि मला तर बाबा नाटक सिनेमापेक्षाही मला नाटक खूप मस्त वाटतं. याचं कारण तुम्ही प्रत्येक प्रयोगागणिक इम्प्रूव्ह करू शकता, राईट, अँड सो मच स्कोप टू डू दॅट. पण मला सांग की जेव्हा तू लिहितोस, म्हणजे आता हे नाटक लिहिलं दॅट इज फाईन, पण असं काही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्लोअर करावं, मे बी अ बुक, अ नॉव्हेल, असं कधी वाटलं का रे? म्हणजे ती जीन किती स्ट्रॉंग आहे असं मला असं वाटतं की जर तुमच्या घरी लॅपटॉपवर वह्यांमध्ये ऍटलीस्ट 3-4 अर्धवट लिहिलेली नॉव्हेल्स नसली तर तुम्ही खऱ्या अर्थाने रायटर नाही आहात असं मला वाटतं. की काहीतरी असं सुचतं आणि मग वाटतं की अरे ही कादंबरी होणार आहे, आणि मग तुम्ही लिहायला लागता. आणि मग मला असं जाणवलं माझ्या बाबतीत, आणि ते माझ्या इतर मित्र जे आहेत, मी स्क्रीन प्ले रायटिंग मध्येच काम केल्यामुळे खूप लेखक मित्र आहेत माझे, की तुमचा एंड गोल काय आहे, की 2 तुमच्या भूमिका असतात लिखाणाच्या आधी, की एक काहीतरी खरंच इंटरेस्टिंग तुम्हाला सुचलं असतं, वाटलं असतं, की ते तुम्हाला उतरवल्याशिवाय तुम्हाला ते प्रोसेस करता येत नाही. मे बी दुःख असेल, मे बी काहीतरी आनंद असेल, मे बी जस्ट एक इंटरेस्टिंग आयडिया असेल, ते कुठेतरी ते उतरलं पाहिजे, म्हणजे ते कुठेतरी त्याला शाश्वती आली पाहिजे असं कुठेतरी वाटत असतं, त्यामुळे तुम्ही लिहिता. आणि दुसरा अर्थात हेतू असतो की ते कोणाला तरी आवडावं. करेक्ट. की ते कसं होतं, म्हणजे ते मला वाटतंय तसं होतंय का, आणि ते लोकांना आवडतंय का. तर मला माझा धोका असा लक्षात यायला लागला होता की जी काय अर्धवट नॉव्हेल्स लिहिली की ती अर्थात घरी कोणाला तरी वाचायला द्यायचो, किंवा मित्रांना वाचायला द्यायचो, किंवा स्वतःच वाचून बघायचो. आणि त्यामुळे ते एक अर्धवट लिहिल्यावर फीडबॅक आला किंवा मला परत लिहावं असं वाटायचं की झालं, म्हणजे की ते जे मला आवडत होतं ते मी लिहिलं, म्हणजे आणि आता त्याच्या पलीकडे नाही. पण कधीतरी मे बी अजून थोडीशी मॅच्युरिटी आली वयामध्ये की तेवढं मला एक काय म्हणतात त्याला मेंटल पीस मिळेल, आणि मग मी असं काहीतरी कुठली तरी कादंबरी पूर्ण करेन. पण मी तुला सांगू का, आय वुड से की तुला असा मेंटल पीस कधीच मिळू नये. सो ओनली देन यू विल कीप एक्सपेरिमेंटिंग आणि एक्सप्लोरिंग. नाही, आणि काय बाकी काही लिहिताना कोणीतरी दुसरं डेडलाईन सेट करत असतं, की नाटक असलं की आम्हाला स्क्रिप्ट हवंय, फिल्म असली की प्रोड्युसरला द्यायचं असतं, नॉव्हेल म्हटलं की स्वतःचीच डेडलाईन असते. पण स्वतःची असते, पण तू तरी असा स्थिरावू नकोस असं मी म्हणते. त्याच्यातही अस्वस्थ राहा. स्थिरवणार नाही असं मला आता 33 लागेल मला, आणि अजून नाही स्थिरवलोय तर मला वाटत नाही मी स्थिरवणार आहे आता. ओके, मला सांग, तुझं लग्न झालं मागच्या वर्षी, 2 वर्षापूर्वी. ओ राईट. बघता बापरे, बघा लक्षात असतात बरं का किती वर्ष झाली, ते सगळेच नसतात. ओके, सो 2 वर्ष झाली तुझ्या लग्नाला. टेल अस अबाउट शिवानी आणि तू, आणि कसं काय, म्हणजे आम्हाला डायरेक्ट लग्नाचेच फोटो दिसले. कारण
माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींसारखं ह्याची सुरुवात नाटकातूनच झाली होती. ओके. मी ते जे आता हॉरर कॉमेडीचा विषय काढला तेव्हा त्या नाटकामध्ये शिवानीनी काम केलं होतं. म्हणजे ते माझं लिहिलेलं डिरेक्ट केलेलं पहिलं नाटक होतं. तिची नुकतीच 10वी झाली होती, त्यामुळे तिचं ते पहिलं असं बालनाट्य वगैरे नसलेलं पहिलं नाटक होतं सेमी प्रोफेशनल, म्हणजे आलं लक्षात अशा पद्धतीचं. तर तिथे आमची ओळख झाली. आमचा ग्रुप ज्या नाटकामुळे फॉर्म झाला होता 2009-10च्या आसपास, ते एक बालनाट्य होतं वी वॉन्ट चार्ली नावाचं, ज्याच्यात मी चार्ली चॅप्लिनचं काम करायचो. आणि आमचा ग्रुप तिथे जमला होता, म्हणजे त्या नाटकाच्या वेळी ज्यांच्याशी ओळखी झाल्या तिथून मग तो ग्रुप सुरू झाला. तर ते नाटक प्रोड्यूस केलं होतं नाट्यसंस्कार कला अकादमी नावाची पुण्यामध्ये संस्था आहे, खूप जुनी. प्रकाश पारखी सर ती चालवतात, म्हणजे अगदी सुबोध दादापासून बरेच लोक त्या संस्थेतून पुढे आता प्रोफेशनली काम करतात. तर त्या संस्थेमध्ये त्या रिहर्सलच्या वेळेस तिथं जे लोक शिकवायला होती त्यातली एक शिवानीची आई होती. त्यामुळे आम्ही शिवानीच्या आधी मी शिवानीच्या आईला ओळखायचो. त्यामुळे आमच्यासाठी शिवानी ही रांगोळी काकूंची मुलगी असं होतं. आणि त्या इंग्रजी हॉरर कॉमेडीमध्ये आम्हाला इंग्रजीत ऍक्टिंग करणाऱ्या फार मुली सापडेनात, आणि कोणीतरी म्हटलं रे रांगोळी काकूंची मुलगी ती इंग्रजी चांगलं बोलते. आणि त्यामुळे एक नुकती 10वी झालेली, नुकत्या वेण्या घालणं बंद केलेली एक मुलगी आमच्यात काम करायला आली. आणि त्यामुळे कुठेतरी आम्ही एकमेकांचं करिअर घडताना बघितलं दोघांनी. पहिल्यापासून असं अगदी काही नव्हतं, कारण ती म्हणजे माझ्या बहिणीच्या वयाची वाटत होती मला. त्यामुळे पण मग हळूहळू पुढे जशी आम्ही एकत्र कामं केली, एका ग्रुपमध्ये कामं केली, नॉट नेसेसरीली ऍक्टिंग एकत्र केली, पण कधी मी लिहायचो ती काम करत असायची. अशा ह्याच्यामध्ये कुठेतरी आमची ओळख वाढत गेली आणि आपले इंटरेस्ट जुळतात लक्षात यायला लागलं. आणि माझं अख्खं घराणं हे पुस्तक वेडं आहे, त्यामुळे आमच्या घरात टिकायचं असेल तर तुम्हाला वाचन आवडावंच लागतं. आणि तो माझा क्रायटेरिया होता. आणि शिवानी कदाचित नाही, नक्कीच माझ्यापेक्षाही जास्त वाचन तिचं आहे. आणि ती आहे मराठी मीडियमची, त्यामुळे ती मराठी पुस्तकं खूप वाचते. पण नंतर तिने इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन केल्यामुळे ती इंग्लिशही तेवढंच वाचते. ती अनेक पुस्तकं मला रेकमेंड करते. त्यामुळे अशा आमचं जुळतंय असं वाटायला लागलं. आणि मग एकाच ग्रुपमध्ये होतो, त्यामुळे एक अंदाज यायला लागला की होतं. आणि कसं असतं रे हे, म्हणजे मी हे का विचारते, तू म्हणालास तुला 33 लागतंय. ओके, सो जे तुझ्या वयाचे इतर मुलं मुली मी बघते ते असे बऱ्यापैकी असे दे आर बटरफ्लाईज, असं मी म्हणजे मला वाटतं की एक रिलेशनशिप, मग ती सोडायची, मग दुसरी, मग सिच्युएशनशिप, मग ते बेंचिंग. आणि यू गाईज म्हणजे युअर जनरेशन इज क्वाईट कन्फ्युज्ड व्हेन इट कम्स टू रिलेशनशिप्स. त्या मनाने मला असं वाटतं की तू बऱ्यापैकी सॉर्टेड आहेस. नाही, मला असं म्हणजे खूप फ्रँकली मला असं वाटतं की आमची पिढी ही आनंदाला खूप प्राधान्य देते. ओके, की यू शुड बी हॅपी, बाकी सगळं नंतर बघू. म्हणजे अरे यार आता आपलं 2 वर्ष झाली आणि आता नाही मजा येते, पण नाही यार आता 2 वर्ष कुठं वाया घालवायची. म्हणजे त्याला ऍक्च्युली लॉजिक आम्ही कॉलेजमध्ये शिकलो, याला फॅलसी म्हणतात. ह्याला आय थिंक डिमिनिशिंग रिटर्नची फॅलसी म्हणतात. की मी समजा लॉटरीसाठी खेळत असेल तर मी 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 600 रुपये म्हणजे सगळे पैसे चाललेत, पण आता 600 रुपये गेलेच आहेत, तर मग 700 टाकूच न मिळेल कदाचित, मग 800 खेळू. बरोबर. तसं आय थिंक या जनरेशनला करावं असं वाटत नाही. की जर नाही पटत आहे, क्लॅरिटी आहे, नाही पटत आहे किंवा नाही हे पुढे जाताना दिसत आहे, खूप क्लॅरिटीनी बोलतात आमच्या जनरेशनमध्ये, माझ्या लक्षात आलंय. म्हणजे जे काय माझ्या मित्रांचं, माझेही जे काय एक्सपिरियन्स आहे माझाही जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये, की खूप क्लॅरिटीनी सांगता येतं की यार मला, म्हणजे मी माझं आयुष्य असं बघतोय किंवा मी माझं असं बघत नाही, किंवा मला हे असं दिसतं, असं दिसत नाही. आणि ते जर तुमचं जुळत नसेल तर नोबडी इज हॅपी. राईट. तर तसं रेटण्यापेक्षा तुम्हाला तुमचा आनंद कशात मिळतो ते तुम्ही करावं, कारण फायनली तुमचं आयुष्य आहे आणि ते तुम्हाला जगायचं आहे. बरोबर. आणि आमचं नशीब चांगलं होतं की आमचं जुळलं आणि आम्हाला त्या व्हॅल्यूज जुळल्या की यार म्हणजे मलाही माझं आयुष्य जसं होताना दिसतंय तसंच तुला दिसतं आहे. असं नाही की चल आत्ता करून बघू, नंतरचा विचार नंतर करू, असं नव्हतं. खूप क्लॅरिटीनी झालं. आणि ओळख 13 वर्ष आधी झाली असली तरी 13 वर्ष आम्ही थांबलो आणि जेव्हा वाटायला लागलं तेव्हा बोललो. त्यामुळे
आय होप सगळ्यांना इतकं ते इझी वाटत असेल, पण ते तेवढं इझी नव्हतं, त्याला खूप टप्पे होते, पण ते झालं. आणि मी म्हटलं तसं शेवटी हॅपीनेस मॅटर्स आणि हॅपी. सो विराज, जस्ट टेल मी, जेव्हा तू काम करत नसतोस तेव्हा व्हॉट मेक्स यू हॅपी? मला, कारण आता बघ, मी लिखाण हे तुझ्या कामातच धरते, ओके, त्यामुळे मला फॉन्ड मेमरीज आहेत अशा काळाच्या जेव्हा मी काम करत नव्हतो. कारण एस्पेशली ऍक्टिंग बरोबर मी लेखन दिग्दर्शनही करत असल्यामुळे ऍक्टिंगचं एक कसं असतं, तुम्हाला ऑडिशन येते किंवा तुम्हाला कोणीतरी विचारतं किंवा तुम्हाला कुठून तरी कळतं की प्रोजेक्ट आहे, सो एदर गो किंवा समवन आस्क्स यू. दिग्दर्शनाचं स्पेसिफिकली असं असतं की, किंवा लेखनाचं की तुमच्या पासून काम सुरू होतं. हो, बरोबर. त्यामुळे काम थांबलं म्हणजे फक्त मी काम करत नाहीये म्हणून ते थांबतं. कारण मला तो प्रोजेक्ट बांधावा लागतो, मला ती आयडिया यावी लागते, मला ती एक्सपांड करावी लागते, मला ती जाऊन पिच करावी लागते, त्या पिच नंतर मला मीटिंग सेट कराव्या लागतात, मग मला फीडबॅक घ्यावा लागतो मला. आणि हे एका ठिकाणी जाऊन होत नाही, माझ्या लक्षात आलं. त्यामुळे ऍटलिस्ट एक 4-5 ठिकाणी आमची ही पिचिंग प्रोसेस चालू असतेच. त्यामुळे मागची 1-2 वर्ष मी माझा रायटिंग डिरेक्शन पार्टनर आहे जित अशोक नावाचा, आम्ही फिल्म स्कूलला एकत्र होतो. माझी पहिली फिल्म आम्ही दोघांनी एकत्र डायरेक्ट केली होती. आम्ही अनेक वर्ष एकत्र डिरेक्शन करतोय. आम्ही जवळपास, म्हणजे कधीतरी कंटाळा हे सोडता, जवळपास रोज सकाळी 11 ते 2 बसून काहीतरी लिहितो. वाव. काहीतरी लिहितो की ते, अरे आपली ती कन्सेप्ट होती का ती डेव्हलप करूयात आपण, किंवा अरे यांना असं काहीतरी पिच करायचं ते करूयात. मी मजा नाही करत आहे, मी मागच्या वर्षभरात आम्ही दोघांनी मिळून 28 स्क्रिप्ट्स डेव्हलप केली. वाव. कारण रोज काहीतरी लिहायचं आहे, त्यामुळे आम्ही बसायचो की आपल्याकडे प्रत्येक जॉनरचं काहीतरी असलं पाहिजे आणि प्रत्येक बजेट ब्रॅकेटचं काहीतरी असलं पाहिजे. सो मग आम्ही शोधायचो की आपल्याकडे अॅनिमल चाललाय, अॅनिमल सारखं आहे का काही, नाही चला लिहूयात. मला झपाटलेला खूप आवडतं, आपल्याकडे झपाटलेलं सारखं आहे का काही, चला लिहूयात. असं करत आम्ही 28 कन्सेप्ट डेव्हलप केल्या. आणि त्यामुळे आता पिचिंगला गेलं, एखादी गोष्ट घेऊन गेलं, ते म्हणले अरे असं नाही तसं आहे का, तर 1 मिनिट लॅपटॉप उघडतो, काहीतरी असतंच पिचिंगला. राईट. पण अगेन तेच आहे, म्हणजे रियाज, गायक जसे रियाज करतात तसं तुम्हाला लिखाण, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याचा रियाज करायला पाहिजे. आणि बरोबर, नाहीतर म्हणजे आपण नाही प्रयत्न केला लेखक दिग्दर्शक म्हणून तर काम आपल्याकडे येणार नाहीये, हे मला माहित आहे. त्यामुळे बेरोजगारी आणि रोजगारी ह्याच्यामध्ये आपणच स्वतः आहोत, त्यामुळे ते रोज स्वतःला उठवून काम करायला फोर्स करावं लागतं आणि मग ते आम्ही करतो. बरोबर, तू रोज काम करतोस, बरोबर आहे. पण जेव्हा असं असतं की नाही आज नाही करायचं काम, एखादा असे दिवस असतो ना, पब्लिक हॉलिडे, तसं विराजच हॉलिडे आहे, असे खूप दिवस येतात. मग काय करतो विराजच तेव्हा? मला सिनेमे बघायला खूप आवडतं, मला जगभरातले सिनेमे बघायला आवडतं, मला सिरीजेस बघायला आवडतं, मी पुस्तकं खूप वाचतो. आत्ताच मागच्या महिन्यातच म्हणजे कुठेतरी नवरा बायको म्हणून आमचं हे फेलियर आहे, कारण कुणीतरी आळा घालावा लागतो, तसं न होता पुस्तकं खरेदी करायची म्हणल्यावर आम्ही दोघेही तेवढ्याच जोशानं जातो. तर मुंबईमध्ये एक बुक फेअर होतं की जुनी पुस्तकं द्या आणि एक बॉक्स तुम्हाला देते आणि त्या बॉक्समध्ये मावतील एवढी पुस्तकं तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर आम्ही तिथे गाडीमध्ये पुस्तकं टाकून 2-3 बॅगा भरून पुस्तकं जाऊन डोनेट करून टाकली वाचलेली. आणि त्यामुळे स्वच्छ मनाने की आता आपल्याकडे खूप जागा आहे असं तिकडे तो बॉक्स विकत घेतला आणि मग तो भरला. आणि मग ते म्हणले नाही भरला तरी पण तो बंद झाला पाहिजे, नाही तर ती वरची 2 पुस्तकं तुम्हाला काढून टाकावी लागतील. मग म्हणलं यार 2 पुस्तकं काढायला नकोत, मग त्यासाठी दुसरा बॉक्स घेऊयात. माझा दुसरा बॉक्स घेतला तर मग तोही भरूयात. ते लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स म्हटलं, ते रिलेशनशिप्स मध्ये नसलं तरी असा तो कुठेतरी येतो. त्यामुळे 2 मोठे बॉक्स भरून आम्ही मजबूत पुस्तकं आणलेली आहेत. आणि ती वाचन हल्ली आई बाबा पुण्यातच असल्यामुळे मुंबईत ती हॉलमध्ये ठेवलेली असतात की पहिलं झालं की दुसरं ह्याच्यातनं काढायचं, वाचायला सुरुवात करायची. बरोबर. तर त्यामुळे असं सगळं. आणि आय थिंक समस्त पुरुषांचा आणि अनेक बायकांचा एक आवडता, पण पुरुषांचा नक्की, कारण माझे खूप मित्र आहेत आणि त्यांनाही आवडता, मला माहितीये, एक अत्यंतिक आवडता विरंगुळा म्हणजे काहीही न करणे. मला काहीही न करायला इतकं मनापासून आवडतं. कधी कधी संध्याकाळी असं होतं की यार अंधार झाला, आपल्याला आता लाईट ऑन करायला उठलं पाहिजे, आणि आपण सकाळी उठल्यापासून आपण सोफ्यावर बसलो आणि आपण काय केलं, काहीच म्हणजे आपण रील्स बघितली आणि सिनेमाही नाही बघितला आणि
मग आनंद होतो की आज मी काही केलं नाही. आज म्हणजे माझं मन शांत झालं. कुठल्याही कामाचा विचार केला नाही, कुठलीही स्टोरी सुचत नव्हती, कुठला तरी स्क्रीन प्ले लिहायचा आहे, कोणाला तरी अमुक सबमिशन, काही नव्हतं. आज मी दिवस वाया घालवला. याचा कधी कधी खूप आनंद वाटतो. आणि मग हे लागोपाठ 2-3 दिवस केल्यावर खूप गिल्ट येतो की बापरे आपला दिवस वाया चालले. 3 दिवस पण मला जेन्युइन आनंद मिळतो की काहीही केलं नाही याचा. वा वा वा. म्हणजे आनंद जिथे शोधावा तिथे सापडू शकतो. आनंद शोधता आला पाहिजे. मला सांग पुढचे काय प्लॅन्स आहेत? पुढचे खूप प्लॅन्स आहेत, कारण मी म्हणलो तसं मला 28 स्क्रिप्ट तुला माउंट करायचे. कोणी प्रोड्युसर बघत असेल तर 28 स्क्रिप्ट आहेत आमच्याकडे. 28 स्क्रिप्ट मागच्या वर्षात लिहिलेली, त्याच्या आधीच्या अजून खूप गोष्टी आहेत. आणि आता परत लिहायला सुरुवात होईल. आता एक 2 वर्षांपूर्वीच माझी पहिली फिल्म रिलीज झाली. आता दुसरी आयडियली यावर्षी ऑन फ्लोअर जाईल असं वाटतंय. सगळंच अनिश्चित असतं. फिल्म रिलीज होईपर्यंत मी फिल्म करतोय असं मला कोणाला सांगायची भीती वाटते, कारण पण 1-2 इंटरेस्टिंग फिल्म्सवर काम आमचं चालू आहे आणि बजेट्स फार नसल्यामुळे ती होईल असंही वाटत आहे. आणि नाटक तर आता मला म्हणजे वरवरचे वधूवर हा इतका पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आल्यानंतर मला नाटक नवीन करायचंच आहे. नाटकात काम करायचं आहे मला. आता गालिब मागच्या वर्षी खूप चांगला अनुभव आला, त्यामुळे व्यावसायिक नाटक म्हणजे आपण महिनाभर नाटक करतोय आणि प्रायोगिक 13 वर्षांनंतर नाटकातून आपल्याला पैसे मिळत आहेत, याचा एक आनंद मी नव्याने घेतो आहे. म्हणजे स्टेजवर काम करायला मला जेवढा मनसोक्त आनंद होतो, तेवढाच आनंद मला ह्या गोष्टीचा व्यावसायिक नाटकात होतो की बाकी कुठलंही प्रेशर माझ्या डोक्यावर नाहीये. आज तिकीट गेली का, सेट पोचला का, कॉस्ट्युमचं काय, अमुक काय, जे आम्हाला आमच्या प्रायोगिकमध्ये करावं लागतं. मी जातो, माझं काम करतो, मोकळ्या हाताने परत गाडीत बसून घरी येतो आणि मला याचे पैसे मिळतात. इज लाईक म्हणजे स्वप्नवतच आहे माझ्यासाठी. त्यामुळे एखाद्या नाटकात, व्यावसायिक नाटकात कामही करेन. आणि मला याचा खूप अभिमान वाटतो की ती सगळी आमची 18-19 वर्षांची सगळी मुलं होती जेव्हा आम्ही थिएटरॉन सुरू केलं, त्यातले ऑलमोस्ट सगळे आता प्रोफेशनली या फील्डमध्ये काम करतायत आणि अजूनही आम्ही कोलॅबोरेट करतो आहे. ज्या माझ्या मित्रांबरोबर मी तो ग्रुप चालू केला त्यातला सूरज पारसनीस जो आहे तो आता वरवरचे वधूवरमध्ये काम करतोय, तिसरी भूमिका तो करतोय. शिवराज वायचळ आमचा मित्र आहे, त्याची आता पहिली फिल्म ऑन फ्लोअर गेली आहे. आताच कालच त्याच्या फिल्मचे आम्ही रशेस बघितले. आमचा मित्र आहे विक्रांत पवार, जो आमचं म्युझिक ऑपरेट करायचा, तो आता फुल फ्लेजेड साऊंड डिझायनर झाला आहे, त्यामुळे तो फिल्मचं साऊंड रेकॉर्डिंग आणि साऊंड डिझायनिंग करतो. जो माझा मित्र आमचे पोस्टर्स डिझाईन करायला मदत करायचा, तो आता VFX आर्टिस्ट झालाय. आणि आत्ताच आमचं वरवरचे वधूवर मध्ये एक गाणं आहे जे मी आयुष्यात पहिल्यांदा गाणं लिहिलं या नाटकासाठी, आणि ते सुमित दादा म्हणजे सुमित राघवननी गायलं आहे. तर ते लोकांना इतकं आवडते की ते आता मी रिलीज करणार आहोत. तर त्याचा व्हिडिओ माझा तोच मित्र करतोय जो नाटकात मदत करायचा. तर त्यामुळे इतरांबरोबर आणि या इंडस्ट्रीमध्ये काम करायला मजा येतेच आहे, पण हळूहळू परत मित्रांबरोबरच मोठ्या स्केलवर काम करण्याच्याही ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. याचा मला खूपच भारी वाटतं. मला सही आहे, दिस इज रिअली गुड. म्हणजे आम्हीच सगळे माझ्या घराच्या मागच्या शेडमध्ये बसायचो आणि आता अरे माझ्या ऑफिसला आहे ना, आमचं काहीतरी काम आहे वगैरे, अशा मीटिंग्स आमच्या होतात. धमालच आहे म्हणजे. करेक्ट. सो टेल मी की तू आता म्हणजे ऑफकोर्स तू 17-18 वर्ष नाटक करतोयस, पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजच्या घडीला, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तू आत्ता शिरतोयस, राईट? वेअर डू यू सी, म्हणजे आपली ही मराठी फिल्म इंडस्ट्री कुठे हेडेड आहे असं तुला वाटतं? कारण फिल्म्स तर रिलीज तर खूप होत आहेत, पण वर्किंग त्याच्यातल्या किती चालतायत काय, हा खूप मोठा एक प्रश्न आहे. नाही आहेच, आणि मोठा प्रश्न आहे हा या अर्थाने, कारण मी इतकी वर्ष आउटसायडर म्हणून बघतोय. आउटसायडर एज इन प्रेक्षक होतो मी अनेक वर्ष फिल्म्स, मराठी चित्रपटांचा, आणि आता पहिली फिल्म झाली आहे, दुसरी फिल्म करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे प्रेक्षक असतो तेव्हा आपल्याला ती मुभा असते जे म्हणाले ते चित्रपटांबद्दल बोलायचं, हे काय असं कशाला केलंय, किंवा यार ह्याला कशाला कास्ट केलं, किंवा हे कशाला आत्ता वगैरे. तर काम करायला लागल्यावर त्याच्या मागची समीकरणं कळायला लागतात, त्याच्या मागची गणितं कळायला लागतात, डिसिजन्स का घेतले जातात ह्याचा जास्त, म्हणजे क्रिएटिव्हच्या पलीकडे डिसिजन्स का घेतले जातात ह्याचा एक अंदाज येतो, त्याची बंधनं लक्षात येतात. पण त्याचबरोबर आता मी जो प्रेक्षक होतो, म्हणजे मी ॲज अ प्रेक्षक, मला हे सांगावं असं वाटतं की प्रेक्षकांकडे खूप जास्त पॉवर आहे ज्याचा त्यांना अजून अंदाज नाहीये.
फक्त त्यांना त्यावर कृती करणं गरजेचं आहे, की मला या पद्धतीचा सिनेमा आवडतो आणि या पद्धतीचा आवडत नाही हे सांगून उपयोगाचं नाहीये. कारण इंडस्ट्री आहे ही पैशांवर चालते. बरोबर. कुठलाही प्रोड्युसर असा नाही की अमुक पद्धतीचा चित्रपट लोकांना आवडत असेल आणि लोक त्याचं तिकीट काढून जात असतील तर तो न बनवता दुसऱ्या पद्धतीचा चित्रपट बनवतील. बरोबर. त्यामुळे हे सगळे असंच बनवतात. याच्या मागे काही गणित असतात, हे आता माझ्या लक्षात यायला लागल्याचे. त्याचबरोबर आता ह्या साईड म्हणजे पडद्याच्या ह्या बाजूला आल्यावर हेही लक्षात येतं की इतकी वर्ष ऑडियन्सचा मेंबर असल्यामुळे मला हेही माहित आहे की आता बहुतेक फक्त मी एक चांगला चित्रपट बनवला किंवा एक उत्तम लिहिलेला, उत्तम काम केलेला, उत्तम गोष्ट असलेला एक मी चित्रपट बनवला हे कदाचित इनफ नसणार आहे. ऑलरेडी नाहीये मला तरी वाटतं आणि यापुढे तर नक्कीच नसणार आहे. कारण ओटीटी बिटीटी तुम्हाला जेवढं आपल्याला म्हणायचं तेवढं आता घर बसल्या तुम्हाला टीव्ही आहे, घर बसल्या तुमच्या हातामध्ये जगभरातला कंटेंट तुम्ही एका क्लिकवर गेम ऑफ थ्रोन्स बघू शकता. बरोबर. असं असताना जेव्हा मी म्हणतो की नाही तुम्ही बुक माय शोवर जा, तुम्ही तिकीट बुक करा, एकटं कुणी येत नाही त्यामुळे 500 2 लोकांची तरी तिकीट बुक करून तुम्ही ट्रॅफिकमधून, मेट्रोच्या ट्रॅफिकमधून येऊन तिथे त्या वेळेत पोचा आणि मी काहीतरी बनवलेलं बघा असं जर मी म्हणत असेल तर मग काहीतरी मी हे का बघायचं माझ्याकडे उत्तर असलं पाहिजे. समथिंग मोर दॅन कारण हे चांगलं आहे. चांगलं तर असलंच पाहिजे. म्हणजे एक मला हे इतकं आवडतं, मला हे इतकं लक्षात राहिलंय. म्हणजे 2 वर्ष फिल्म स्कूलला होतो, तिथलं जे लक्षात राहिलं नसेल ते एका कास्टिंग डिरेक्टरनी सांगितलेलं लक्षात राहिलं की तो मलाच असं नाही पण तिथे आलेल्या मुलांना सांगत होता की आता एस्पेशली एक सोशल मीडियाकडे एक हलक्या नजरेने बघितलं जातं की काय हल्ली फक्त फॉलोअर्स बघून तुम्ही कास्टिंग करता वगैरे. आणि तो त्याची बाजू मांडत होता आणि मीही त्यात निघालो की मग काय की ऍक्टिंग बघा ना तुम्ही. तर तो म्हणत होता की मी तुम्हाला का कास्ट करायचा, म्हणजे वाय शुड आय कास्ट यू. बरोबर. तर उत्तर अशी होती की आणि मी चांगलं काम करतो, मी उत्तम अभिनेता आहे, असं सगळ्यांचं हे होतं. तर तो म्हणला ती बेअर रिक्वायरमेंट आहे तुम्हाला काम मिळण्याची, तुम्ही काम चांगलं करता ही बेअर रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे सगळ्या चांगल्या काम करणाऱ्या माणसांसमोर तुम्ही काय ऑफर करताय. तसं माझ्या मते आता या चित्रपटांकडेही बघितलं पाहिजे की चित्रपट चांगला बनवणं ही बेअर रिक्वायरमेंट आहे. म्हणजे सगळे आपण चांगलाच चित्रपट बनवायच्याच प्रयत्नात असतो. त्या पलीकडे लोकांना आता अट्रॅक्ट करण्यासाठी त्यात काय मी वेगळं करू शकतो. आणि असंच नाही की ह्या इंडस्ट्रीत चाललं म्हणून हे करू किंवा त्याच्यात चाललं. लोकांना वेगळं हवं असतं. लोकांना मी हे थिएटरमध्येच का बघू ह्याचं उत्तर हवं असतं. आणि ते ज्यांना शोधता येतं त्यांचे चित्रपट चालतायत आयडियली, मग कदाचित ते लोकांना चित्रपट आवडणार नाहीत पण लोक तिकीटं काढून ते चित्रपट बघायला जातात, शिव्या घालतील पण बघतील. असं असताना जर आपण आपला दावा असला मराठी इंडस्ट्री अनेक वर्ष चांगल्या विषयांवर चांगल्या आशयाचे चित्रपट बनवतात तर मग तर आपल्याला हे सोपं असलं पाहिजे की एकदा तो हुक सापडला की एकदा आल्यावर लोक शिव्या घालणार नाहीत ह्याची खात्री असली की आपल्याला फक्त तो हुक शोधायचा. म्हणजे मला तरी तो हुक शोधायचा आहे. राईट. एक आता चित्रपट मी लिहायला घेतो तेव्हा असं मला. बरोबर बरोबर. मग मला सांग, आपल्याकडे लिटरेचर एवढं आहे, वाचनाची तुला आवड आहे, जाण आहे, तर तुझ्या पणजोबांच्या पुस्तकांपैकी जर एका पुस्तकावर तुला फिल्म करायची असेल तर कोणत्या पुस्तकावर करशील? मला हे आहे उत्तर. म्हणजे आता विणाजी आमची जी आता तिला मी खूप आधीपासून सांगितलं होतं, तिने एकतर खूप वाखणण्याजोगं आहे, तिने ज्या पद्धतीने तिच्या वडिलांचं साहित्य आणि त्यांचा वारसा हा पुढे चालवला. बरोबर. म्हणजे स्वतः एक खूप सामर्थ्यवान लेखिका असूनही लेगसी कशी पुढे न्यायची याच्या ती नेहमी शोधत असायची. आणि त्यामुळे माझ्या पणजोबांनी लिहिलेली सगळी पुस्तकं ही खूप कष्टांनी आम्ही आमच्या बॅनरखाली, आमच्या मृण्मयी प्रकाशनाखाली प्रकाशित करू शकलो इव्हेंच्युअली. कुठे कुठे कुठले कुठले राईट्स होते ते सगळे मिळवून. आणि अनेक वेळा तिला भेटायला चित्रपटकार यायचे, लेखक यायचे की आम्हाला ह्या कादंबरीवर काही करायचंय, त्या कादंबरीवर काही करायचंय. आणि त्यावरती खूप नीट लक्ष ठेवून असायची की कुणालाही राईट्स द्यायचे नाहीयेत कारण ही लेगसी आहे. म्हणजे हे फक्त नावावर त्याला चित्रपट चालवायचा आहे का तर नाही, तर त्यांना त्याची जाण आहे का, त्यांना समज आहे का. तर हे सगळं करत असताना 2 कादंबऱ्यांवर मी रुमाल टाकून ठेवला आहे. मी तिला तेव्हाच सांगितलं होतं की बाकी तू
हवं ते ह्या दोन कोणाला द्यायच्या नाहीत. म्हणजे हे मला करायच्या त्या 2 कादंबऱ्या. त्यातल्या एका कादंबरीवर ऑलरेडी चित्रपट बनलेला आहे, पण कधी जर रिमेक करायची वेळ येईल तर मला तो चित्रपट करायला आवडेल, जी आहे जैत्र जैत. म्हणजे अर्थातच एक खूप चांगला चित्रपट त्यावर झाला आहे. आणि त्या कथेकडे बघण्याचा जब्बार पटेलांचा जो एक पॉइंट ऑफ व्ह्यू होता तो खूप इंटरेस्टिंग आणि खूप अनयुज्युअल होता. आणि पण त्यामुळे मला वाटतं की त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यूमुळे तो सिनेमा खूप युनिक पद्धतीने बनला. पण कादंबरी जशी आहे, म्हणजे ते बनवण्यासाठी त्यांना काही गोष्टी बघायला लागल्या असेल किंवा काही बदलायला लागलं असेल, तर कादंबरी जशी आहे त्याचाही एक इंटरेस्टिंग खूप सिनेमा होऊ शकतो असं मला वाटतं. आणि लहानपणी माझा बाबा, आजी, आजोबा आणि मावशी हे माझ्या पणजोबांच्या 6 कादंबऱ्यांचं अभिवाचन करायचंय. असं जगात फार क्वचित घडत असेल की लेखकाचेच घरचे त्या लेखकाच्या कादंबरीचं अभिवाचन करतायत. आणि त्याचे त्यांनी खूप प्रयोग केले, म्हणजे जवळपास 1001 प्रयोग त्यांनी या कादंबऱ्यांचे केले. आणि त्यामुळे मी वाचू शकत नसलो तरी मी लहानपणापासून त्या कादंबऱ्या ऐकत वाढलो आहे. आणि तेव्हापासून जैत्र जैतचा प्रयोग असला की मी नेहमी जायचो, कारण कुठेतरी लाईक समथिंग इन दॅट मला असं ग्रिप करतं. आणि दुसरी कादंबरी आहे जी कदाचित बनवायचा स्कोप असेल आणि ती बनवायला मला खूप आवडेल. माझ्या पणजोबांनी खूप वैविध्यपूर्ण लिखाण केलं, पण त्यांनी सस्पेन्सची एकच कादंबरी लिहिली आहे, जी आहे रुमाली रहस्य, जी मला प्रचंड आवडते. स्टोरीटेल नावाचा ऍप आहे, त्याच्यावरती मी माझ्या आवाजात वाचलेली आहे. आणि बेसिकली डिटेक्टिव्ह स्टोरी आहे ती, पेशवाईमध्ये घडणारी, ज्याच्यामध्ये घाशीराम कोतवाल आणि नाना फडणवीस हे डिटेक्टिव्ह आहेत. आणि इतकी चित्तथरारक कादंबरी आहे ती की म्हणजे ह्याचा उचलून चित्रपट बनवावा असं आहे. त्यामुळे होपफुली कधीतरी कुठला तरी चांगला प्रोड्युसर मला त्यासाठी सापडेल. आणि तोपर्यंत होपफुली मी म्हणलो तसं इनफ चुका करून शिकलेलो असेल की ते मला पेलता येईल. नाही डेफिनेटली करशील तू, कारण या 2 कादंबऱ्या म्हणजे ते मी ऐकलेलं आहे, तुझं अभिवाचन ऐकलेलं आहे. इनफॅक्ट मला डॉक्टर आनंद नाडकर्णींनी रेकमेंड केलं होतं की तू ऐक त्याचं अभिवाचन, म्हणून मी ते ऐकलं होतं. आणि तेव्हाच आय वॉज लाईक माय गॉड, म्हणजे हे वाचायला मिळणं खूप भारी आहे. हे सुद्धा एक नशीब लागतं अशी कादंबरी वाचायला. ती कादंबरी आउट ऑफ प्रिंट गेली होती आणि त्याची कुठंच प्रिंट नव्हती. आणि त्यामुळे एक पॉइंट असा आला होता की बहुतेक ते नाही आता, म्हणजे अस्तित्वात नाही. आणि कुठेतरी एक कुणीतरी काढलेली झेरॉक्स प्रिंट आम्हाला सापडली होती आणि ती मग परत डिजिटाईज करून आणि हे करून ती छापली गेली. त्यामुळे तेही करताना मी खूप म्हणजे इन्व्हॉल्ड होतो. त्यामुळे त्या कादंबरीवर माझा थोडासा छोटासा मालकी हक्क असल्यासारखं वाटतं की त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये मी मदत केली. ऑफकोर्स ग्रेट विराजस, आय एम सो ग्लॅड. म्हणजे गोनीदा, त्याच्यानंतर वीणादेव, युअर मदर, युअर ग्रँडफादर ऑन द अदर साइड, तुम्ही सगळे जण ज्या पद्धतीने आपल्या काय म्हणूयात मराठी सांस्कृतिक ह्याच्यामध्ये तुमचं योगदान देताय ते अमेझिंग आहे. आणि मला कुठेतरी वाटतं की त्याच्यावर म्हणजे हा जर माझ्यावर भार असता की आता हा वारसा तुला पुढे चालवायचा आहे, ही लेगसी आहे आणि आपल्या पणजोबांनी अमुक अमुक लिहिलं आहे म्हणून ह्याच्यात तू इंटरेस्ट घ्यायला हवास, अमुक अमुक आहे म्हणून तुला हे करायचंय, तुला मराठी भाषेवर तुझं अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे, तर कदाचित त्याचं आपण मगाशी म्हणलो तसं मग माझ्यावर थोडंसं दडपण आलं असतं. बरोबर. पण म्हणजे आता लुकिंग बॅक माझ्या घरच्यांनी आई बाबांनी केलेले संस्कार दिसतात की मला जेन्युनली या गोष्टींमध्ये त्यांनी आवड निर्माण केली. त्यामुळे हे जे काही करतोय मला खरंच मजा येते म्हणून मी करतोय. म्हणजे कुठेही त्याच्या मागे नाही आता माझ्यावर ही जबाबदारी आहे म्हणून मला हे केलं पाहिजे, माझं हे केलं पाहिजे असं न वाटतं. मला खरं मनापासून हे आवडतं. इतिहासात मी मनापासून रमतो. मला आईनी रमामाधव नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता, तेव्हा मी 5वा असिस्टंट डायरेक्टर होतो त्याच्यामध्ये. आणि माझं काम मूळ हे होतं की कॉस्ट्युम सांभाळायचे आणि रिसर्चला मदत करायचा. तर त्या रिसर्चला इतकं म्हणजे मला शेवटी बॅन करण्यात आलं होतं, कारण एक गोष्ट रिसर्च करायला पाठवल्यावर मला इतक्या गोष्टी सापडायच्या की मी एक 4-5 तास त्याच्यामध्ये रमायचो. आणि मग असं होतं की अरे ते एक विचारलं होतं तुला, थांब आता तू बाजूला राहा असं. तेव्हा मला जेन्युइनली आवडतं.
या मग मी तेच म्हणतेय की हे किती अप्रतिम आहे की तुम्ही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने याच्यात योगदान देताय, राईट. आणि आय सो होप की जे संस्कृती भाषा आरक्षण वगैरे वगैरे करतात ना, त्यांनी खरं इकडे वळलं पाहिजे आणि हे बघितलं पाहिजे. म्हणजे मी तुला खरं सांगू का, म्हणजे ऍक्च्युली या विषयाकडे वळण्याचं कारणही हेच आहे की तुझं काय मत आहे रे, की असं आपली भाषा वाचवा, आपली भाषा जगवा असं म्हणून भाषा जगत असते का? आता माझ्या आजीला मी हा प्रश्न विचारला होता, कारण ती अनेक वर्ष एकतर लेखिका होतीच, त्याबरोबर एक अनेक वर्ष मराठीची प्राध्यापिका होते. त्यामुळे मराठी भाषा आणि त्याच्यातल्या गोष्टी याबद्दल तिचा खूप अभ्यास होता. कधीही काही अडलं तरी अगदी हमखास मी विणाजीला फोन करून विचारायचो की शब्द हाय का हाय, आणि तिच्यातून जुनी कुठली तरी डिक्शनरी वगैरे शोधून मग ती त्याचं सांगायची. तर तिला मी खरंच जेन्युइनली हा प्रश्न विचारला होता की भाषा कशी जगवायची, म्हणजे भाषा जपली पाहिजे हे सगळीकडे. तर तेव्हा तिने मला उलटा प्रश्न विचारला होता की भाषा काय आहे. म्हणजे खूप अभिमानाने आम्ही हे डिक्लेअर करायचो की माझ्या पणजोबांनी जवळपास प्रत्येक कादंबरी ही कुठल्या तरी मराठीच्या दुसऱ्या डायलेक्टमध्ये लिहिली, त्या प्रांतातली तिथली भाषा. तर हे डायलेक्ट कसे फॉर्म होतात, कारण आपला जो काही इतिहास आहे, चांगला आणि वाईट दोन्ही पद्धतीचा आपल्याला इतिहास आहे, पण तो आपला इतिहास आहे, म्हणजे त्याला तुम्ही निटपिकिंग नाही करू शकत. त्यामुळे कित्येक शब्द हे दुसऱ्या भाषांमधले तुमच्या भाषांमध्ये आले, तुमच्या भाषांमधले इतर भाषांमध्ये गेले, तुमच्यावर अनेक विविध कल्चर्सनी राज्य केली, त्यांच्या भाषांमध्ये तुमची भाषा मिसळली, तुमची भाषा त्यांच्या भाषांमध्ये मिसळली. तेवढंच नाही तर कॉमर्ससाठी माणसं व्यापार करायला इथे तिथं जायची, तिथून व्यापारी इथे यायचे, अशी भाषा मिसळत गेली. तर आत्ता आपण 2024 मध्ये जी स्वच्छ मराठी भाषा वापरतो ती या सगळ्या भाषांमधनं आलेल्या शब्दांनी बनलेली आहे. अर्थात आपल्यावर इंग्रजांनी इतकी वर्ष राज्य केल्यावर आता इंग्रजी भाषेचेही त्याच्यामध्ये एक शब्द जोडले जातात. त्यामुळे भाषा जपली पाहिजे, म्हणजे अमुक बोलू नका म्हणजे भाषा जपली जाईल असं मला वाटत नाही. त्या भाषेतलं म्हणजे त्या भाषेला महत्व राहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे भाषा जर जगवायची असेल, जपायची असेल, म्हणजे त्या भाषेत जे साहित्य आहे, त्या भाषेत जी नाटकं होतात, त्या भाषेमध्ये जे चित्रपट बनतात, त्या भाषेमध्ये जी कला निर्माण होते ती लोकांना आवडत राहिली, लोक त्याला प्रेक्षक म्हणून त्याचा आनंद घेत राहिले, त्याला प्रतिसाद देत राहिले, तर भाषा जगेल असं मला वाटतं. बरोबर. अर्थातच खूप खोल विषय आहे, त्यामुळे शाळांमध्ये ती भाषा कशी शिकवली जाते इथपासून त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण मला वाटतं जबरदस्ती करून मी तरी काही शिकत नाही, राईट. पण मी म्हणलं तसं त्यात जर इंटरेस्ट माझा निर्माण झाला, त्यात जर चांगल्या गोष्टी मला कळत राहिल्या, आवडत राहिल्या, तर मात्र मी ते वाचतो. म्हणजे मी रुमाली रहस्याचं उदाहरण घेतलं, कदाचित माझ्या पणजोबांनी लिहिलेली पडघवली ही अत्यंत सुंदर कादंबरी आहे, पण ती लहानपणी जर मला वाचायला दिली असती तर मला मराठी वाचनाचं वेड लागलं नसतं. पण मला रुमाली रहस्य दिली ज्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट होता, त्यामुळे मग मला फरक नाही पडला की मी इंग्रजीत वाचतोय का मराठीत वाचतोय, कारण जे वाचतोय ते मला आवडत होतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला भाषा जपायची असेल तर त्यात तुम्हाला काय आवडतं हे शोधून त्यात काम करत राहणं गरजेचं असं मला वाटतं. नक्कीच. आणि त्याचबरोबर मलाही खंत वाटते, म्हणजे आता माझ्या अनेक मित्रांपेक्षा माझं मराठी भाषेवरचं प्रभुत्व हे जरा चांगलं आहे असं मला वाटतं. म्हणजे मी त्याच्यात लिहितो, मला घरी माझ्या मराठी बोलतात, माझे मित्र बरेचसे मराठी आहेत, तरी बोलताना इंग्रजी शब्द येतात माझ्या भाषेमध्ये, कधी हिंदी शब्द येतात, कारण मी मुंबईमध्ये वाढलो. जनरल बोलताना मला त्याच्यात प्रॉब्लेम वाटत नाही, पण तुम्हाला सरळ बोलताच येत नाही हे थोडंसं धोक्याचं आहे असं मला वाटतं. की म्हणजे अमुक भाषेमध्ये बोलणं मला कमीपणाचं वाटतं, किंवा अमुक भाषेमध्ये काय बोलतोस तू, किंवा मला कळलंच नाही तो काय म्हणला, हे थोडंसं घातक आहे असं मला डेफिनेटली वाटतं. आणि त्यामुळे त्यांना सुद्धा, म्हणजे आता मला वरवरचे वधूवर करताना इतकं शॉकिंग वाटतं की अनेक 30शीतले 35शीतले काही 40शीतली लोक येऊन सांगतात हे आम्ही बघितलेलं पहिलं नाटक आहे. आणि मी लहानपणापासून नाटकांवर वाढलेलं मला असं होतं की कसं, कारण ते म्हणतात कारण आमच्या घरचे कधी आम्हाला नाटकच बघायला घेऊन नाही गेले,
कधी आम्हाला बालनाट्याला नेलंच नाही. कधी आम्हाला आवडतील असे लहान मुलांचे चित्रपटच दाखवले गेले नाहीत. आम्हाला रात्री चांगल्या पुस्तकांमधल्या गोष्टी वाचूनच दाखवल्या गेल्या नाहीत. बरोबर. असं असताना आणि मग त्यांना म्हणायचं की शाळेमध्ये मराठीत पेकीच्या पेकी पडले पाहिजेत, तर ते शाळेतनं बाहेर पडता क्षणी मराठी भाषा विसरली जाईल असं मला वाटतं. त्यामुळे घरी त्या मुलांना ज्या पद्धतीने आवडेल, म्हणजे हे नाटक बघून ते इतके वेडे होतात. कारण आता त्याच्या मागचे हे, कारण कोणाची तरी सखी सोराची सिरियल आवडलेली असते किंवा माझी सिरियल आवडलेली असते, ते म्हणून आलेले असतात. पण ते येतात आणि त्यांना नाटक आवडतं आणि मग ते त्यांना मराठी भाषेत होतं वगैरे, ह्याचं त्यांना दडपण नसतं की बापरे मराठीतलं नाटक आज आम्ही बघितलं. त्यांना नाटक आवडतं, त्यांच्या लक्षात राहतं, त्यातले डायलॉग लक्षात राहतात. त्यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात त्या भाषेमध्ये, असं मला वाटतं. करेक्ट करेक्ट. हे किती महत्वाचं विराजसनी सांगितलं. म्हणजे आपण हा जो ताण घेतो की आपण ही भाषा, ह्या भाषेचं जतन केलं पाहिजे, आणि हे खूप सोपं आहे. म्हणजे आता मी तो म्हणाल्यानंतर मी संपूर्ण मराठी वाक्यात बोलतेय की खूप सोपं आहे. आपल्याला जे आवडतं, जे करावंसं वाटतं, त्याची अभिव्यक्ती त्या भाषेत आपण करत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे, तरच आपली भाषा जगेल. हे किती महत्वाचं सांगितलंस तू विराज. अत्यंत बरोबर आहे. आणि माझ्या आईचं मला एक खूप आवडतं. तिच्या मी लहानपणापासून खूप त्याच्या मुलाखतींना असायचो. आणि अवंतिका चालू असताना बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जायचा, असं मला आठवतंय की आमची मुलं टीव्ही खूप बघतात, किंवा आमची मुलं मराठीत नीट बोलत नाहीत, किंवा आमच्या मुलांना वाचायला आवडत नाही, तर यावर तुम्ही काय सांगाल. आणि आई उलटा त्यांना नेहमी तोच प्रश्न विचारायची की तुम्ही तुमच्या मुलाशी काय बोलता, तुम्ही तुमच्या मुलाबरोबर एखादं पुस्तक वाचलं आहे का, तुम्ही तुमच्या की. आणि बऱ्याच वेळेला ह्याचं उत्तर नाही यायचं. म्हणजे मला दिसतं आता माझ्या मित्रांना आता बाळ व्हायला लागले, तर काय वय झालंय असं वाटतं मला. पण त्यांनी शांतपणे जेवावं किंवा धावपळ करू नये म्हणून त्याच्या हातात युट्यूब उघडून देतात. बरोबर. आता तुम्ही 10 वर्षांनंतर त्या व्यक्तीला काहीतरी बघितल्याशिवाय जेवता येत नाही हे तुम्ही बोलू नाही शकत, कारण ती सवय तुम्ही लावली. आता तुम्ही सांगितलं म्हणून त्यांनी बदलायचं, किंवा तुम्ही रोज जेवताना सिरियल बघणार आणि त्यांनी मात्र कार्टून बघायचं नाही, किंवा त्यांनी मात्र ती सिरियल बघायची नाही. हे असं नाही, तुम्हाला ते थोडंसं तुमच्या उदाहरणातूनच ते शिकणार असतात. आणि ते माझ्या आई बाबांनी खूप मनापासून केलं. मला तेव्हा अत्यंत राग यायचा त्यांचा आणि अत्यंत कंटाळायचा, पण आता मला खूप ते पटतं. रोज रात्री झोपायच्या आधी आई किंवा बाबा जे कोण असेल माझ्याबरोबर मराठीतलं एक पुस्तक आम्ही एकत्र वाचायचो. आधी ते मला वाचून दाखवायचे. जसं मला देवनागरी वाचता यायला लागली तसं मग एक पान तू वाच, एक पान आम्ही वाचतो, असं करत अनेक. आणि लहान मुलांची भारा भागवतांची पुस्तकं आम्ही, भूताळी जहाज वाचलं, ब्रह्मदेशातील खजिना वगैरे. म्हणजे अगेन जे मला इंटरेस्टिंग वाटेल, असं नाही की आता तू कुठलं ते, आता तू राहू असलं पाहिजे वगैरे, असं तेव्हा हे नाही केलं. कारण कदाचित तेव्हा ते आकलन, तेवढी शक्ती माझ्यात आकलनाची नव्हती, त्यांना माहित होतं. पण मला आवडतील अशा गोष्टी त्यांनी मला वाचायला लावल्या. आणि आईनी जरी मुलाखत बघितलं तर ती खूप हसणार आहे. सुट्टी लागली की तिचा नियम असायचा की रोज सकाळी उठून एक पान मराठी, एक पान इंग्रजी आणि एक पान हिंदी लिहायचं. हवं तर तू तोच कंटेंट तिन्ही भाषांमध्ये लिहि, ट्रान्सलेट कर, पण लिहायचं. पण म्हणजे स्वतःचं लिहायचं का हवं ते लिहि, पेपर बघून पेपर मधलं लिहि, पण लिहायचं. ओके. आणि मला ते इतकं मनापासून आवडायचं नाही. मस्त आयडिया दिली आहेस तू मला. सुट्टी लागली यार, आणि सकाळी अंघोळ करून झाली आणि आता एक अर्धा तास बसून लिहायचं. आणि त्यामुळे ते पान भरावं म्हणून मग मी वाटेल ते, चला आता माझं लिहून झालं, फुल स्टॉप, टाटा, बाय बाय, मला लिहायचा कंटाळा, असं काहीही लिहायचो मी. पण त्यामुळे त्या तिन्ही भाषांवर प्रभुत्व माझं निर्माण होतंय मला तेव्हा कळत नव्हतं. राईट. किंवा प्रभुत्व वगैरे हे खूप पुढच्या गोष्टी आहेत. सगळ्यांनाच काही लेखक व्हायचं नसतं, सगळ्यांना लेखन करायचं नसतं. पण मला आता काय वाटतंय हे मला एक्सप्रेस करताना मला चांगल्या भाषेमध्ये समोरच्याला कळेल अशा पद्धतीने मांडू शकणं, ज्यामुळे अनेक रिलेशनशिप मधले प्रॉब्लेम्स कमी होतात, याची तरी प्रॅक्टिस त्यातून होते. बरोबर. किती छान. मला तू मस्त आयडिया दिली आहेस. आता आईची आयडिया मी अजिबात श्रेय घेऊ नाही शकत. जर तुला आता हे करावं लागलं तर तुला माहितीये कोणाला येऊन पकडायचं. पण खूप फायदा झाला मला त्या गोष्टीचा, तर मला खूप भलताच फायदा झाला. राईट. सो टेल मी, असं लहानपणी आई चिडायची का रे तुझ्या? म्हणजे सगळ्या आया चिडतात माहितीये मला, पण माझं नशीब चांगलंय की मी तसा खूप गुणी मुलगा होतो.
असं तू लहान असताना नक्की 100%. कुणालाही विचारा, माझ्या घरात कुणालाही येऊन विचारा, मी बऱ्यापैकी सभ्य मुलगा होतो. आणि म्हणजे अभ्यासात पैकीच्या पैकी वगैरे अशा याच्यात नाही, पण चांगलं म्हणजे डिसेंट सगळं माझं आयुष्य चालू असायचं. आणि त्यामुळे फार क्वचित माझ्यावर कोणाला चिडायचं किंवा आरडाओरडा करायची वेळ आली. त्यात मी आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये सगळ्यात थोरला, त्यामुळे ते एक तू मोठा तुला कळलं पाहिजे असाच ओरडा मी जास्त खाल्लाय. म्हणजे धाकट्यांनी काहीतरी वात्रटपणा करायचा आणि ओरडा मी खायचा, असाच जास्त मी ओरडा खाल्लाय. पण आईचं असं होतं की काहीतरी ती अभ्यास घ्यायची माझा, म्हणजे मराठीचा आणि इतिहासाचा अभ्यास युजली आई घ्यायची आणि बाकी सगळं माझी आजी घ्यायची माझा अभ्यास, म्हणजे बाबांची. तर कधीतरी 100 वेळा सांगितली गोष्ट नाही जमली की आई चिडून टप्पू वगैरे मारायची आणि मग तिलाच खूप रडू यायचं. त्यामुळे मग मला हसू यायला लागायचं आणि फटका मला रडू तिला रडू मला हसू यायला लागायचं. त्यामुळे तसं ते खूप वेळा तिला कळलं होतं हे काही फार इफेक्टिव्ह हत्यार नाही आपल्याकडे. पण म्हणजे खूप मार नाही खाल्लाय मी. म्हणजे माझा बाबा खूप फेमसली असं सगळीकडे जाऊन सांगतो की म्हणजे मी एक मोठा झाल्यावर त्याच्याचं लक्षात आलं की अरे याला मारायचंच राहून गेलं ह्याला, म्हणजे हा अचानक आता मोठाच झाला, म्हणजे ते कधी की त्याला म्हणजे आता कसं मारायचं वगैरे असं. अरे रिग्रेट्स मला नाही, नो रिग्रेट्स ऑन मी, व्हेरी गुड. पण म्हणजे विराजस तू आता पुढे लक्षात ठेव, नाही तर तुझा मुलगा किंवा मुलगी जे काही असेल ते अचानक मोठेच होऊन जायचे, तुझं राहून जायचं. नाही पण ते चांगलं आहे, म्हणजे माझ्यासारखेच निघाले तर त्यांना मारावं नाही लागलं तर उत्तमच आहे. ओके, गुड लक फॉर दॅट. कारण मार खाणारेही मित्र भावंड वगैरे बघितले आहेत मी, मग ते तुला उदबत्तीचा चटकाच देते वगैरे वाले आया पण त्यांच्या बघितले आहेत मी. त्याशिवाय आपलं चांगलं माझं छान चाललं होतं. ओके, ग्रेट. विराज, वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ द शो, ज्याचं नाव आहे सनविधी. ओके, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. हा, सो पोस्ट कार्ड जर तुला दिलं आत्ता आणि सांगितलं तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला तू लिही, म्हणजे हयात असलेली नसलेली, जुन्या काळातली, पुढे येणारी, जी कोणी तुला हवं असेल ते, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? माझ्याकडे याचं उत्तर तयार आहे, कारण हे मी ऑलरेडी करतो. मला ना काही वर्षांपूर्वी एक वेबसाईट मिळाली जिथं तुम्ही स्वतःलाच पोस्ट डेटेड ईमेल्स लिहू शकता. म्हणजे तुम्ही ते लिहायचं आणि सांगायचं की मला हे 3-4 वर्षांनी या तारखेला मला हे याला हवंय, आणि मग तुम्ही 4 वर्षात तुम्ही काही विसरता आणि मग तुम्हाला तुम्हीच 4 वर्षांपूर्वी लिहिलेला मेल येतो. ओके. आणि मी एकदा मजा म्हणून करून बघितलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला आणि त्यामुळे ते मी सातत्याने करतो. आत्ताही मला तसंच करायला आवडेल की अजून 5 वर्षांनंतर, कारण एक नेहमीच सगळ्यांचं एक रडगाणं असतं लहानपणी, आपण लहानपणापासून ऐकतो की यार ते दिवस होते यार, म्हणजे तेव्हाची मजा आता नाही. आणि आता साधारण 35कडे वाटचाल सुरू झाल्यावर मला त्याचा अर्थ कळायला लागलाय की त्याचा, की तेव्हा खूप घाई असते की अमुक करू तमुक करू, आणि मग अचानक लक्षात येतं की एक आपलं अर्ध आयुष्य झालंय आणि आपल्याला वाटलं होतं त्यातलं काहीच झालं नाही आणि न वाटलं होतं त्यातलं बरंच काय काय झालेलं आहे. त्यामुळे 5-10 वर्षांपलीकडच्या विराजसला मी असं पत्र पाठवेन की आय होप जे काही आपलं काम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो, जे केल्याने क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळतं, जे केल्याने एक पीस ऑफ माइंड मिळतो, अर्थात फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळते, हे सगळं एकाशी दोरीत कसं बांधायचं हे होपफुली तुला 5 वर्षांनंतरच्या विराज असा तुला हे होपफुली कळलं असेल, उमगलं असेल. आणि आपल्याला लहानपणापासून जे करायचं होतं की मला हे आवडतंय आणि हे लोकांना दिसलं तर लोकांनाही आवडेल, हा जो विश्वास होता तो कुठेतरी खरा ठरताना आय होप तुला दिसतोय. आणि ते दिसत असताना ज्या अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या, ज्या आता मला माहितही नाहीये की आता काय घडणार आहे, त्याला तू जिथं तोंड द्यायला लागेल तिथं तू तोंड देऊ शकलायस, जिथं ऑपॉर्च्युनिटी तुला सीज करावीशी वाटली तिथं ऑपॉर्च्युनिटी सीज करू शकला आहेस. आणि आय होप खूप काम करतोयस, आणि आय ऑल्सो होप की अधूनमधून असे काही दिवस येतात जिथं तुला संध्याकाळी आनंद होतो की अरे यार आज मी काहीच केलं नाही. बेस्ट 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 बेस्ट. सो विराजस, थँक्यू सो मच. थँक्यू. तुझ्या नाटकाला खूप 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 बक्षिसं मिळो थँक्यू सो मच. आणि कमर्शियल नाटकं भरपूर कर
आणि तुझं मराठी भाषेवर प्रेम आहे, पण आता तू हिंदी, पुढे इंग्रजी असं पण करत राहा, अशी मी सदिच्छा थँक्यू. खूप मोठी सदिच्छा आहे आणि पूर्ण झाली तर आनंदच होईल. येस. आणि आपण परत भेटू, परत गप्पा मारू. नक्कीच. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू. बाय. बाय.